मस्त अशी फुलं आली आहेत. काय घातलं का नानू तू? किती पाय दिसताय दाखव. म्हणजे आता जाऊबाईला दाखव, तुझ्या जाऊबाईला दाखव म्हणून म्हटलं आता तू रेडी होतानाच दाखव. हे ऑल व्हेरी गुड मॉर्निंग टू ऑल ऑफ यू. तुम्हा सर्वांचं एका नवीन ब्लॉगमध्ये खूप खूप स्वागत करते. भावना झाडू करते, दाखवू शकते. सो आता आज मी माझ्या सासरी आलेली आहे. काल आलो म्हणजे आम्ही संध्याकाळी, पण मी आतापर्यंत असं लॉंग ब्लॉग फार असे शूट केले नाही. म्हटलं आता आजपासून सुरुवात करावी, कारण 2-3 दिवस आम्ही आहे इथे, मग त्यानंतर पुण्याला जाणार आहे, लग्नासाठी आलेलो आहे. त्याच्यामुळे मग आता रोशन पण येतो आहे. सो तो कालच रात्री बसला, मी पण नागपूरवरनं काल निघाली. आता रात्रभर इथे होतो आणि थोड्याच वेळात रोशन येणार आहे. तर रोशनला नाही आता 6 दिवस भेटलेली नाही आहे, तर तिचं रिॲक्शन कसं असतं हे तुमच्याशी मी आजच्या ब्लॉगमध्ये शेअर करते. प्लस आजचा दिवस इथे माझ्या सासरी अमरावतीला कसं जातो हे सुद्धा शेअर करते. लग्न वगैरे कसं होतं हे मे बी मी शॉर्ट किंवा लॉंग व्हिडिओ कसा मला पॉसिबल होईल तसा घेईल, तर ते सगळं शेअर करते. तर तुम्ही चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करून घ्या. आणि चला तर मग भेटूया पुढे. सो इथे दिवसाची सुरुवात अशी काहीशी होते आणि उठल्या उठल्या माझं लक्ष पडलं ते म्हणजे या झाडावर किती सुंदर असे फुलं यायला आले होते आणि भरपूर फुलं होते. सो जास्वंदाचं झाड इथे आहे आणि ते जमिनीत असल्यामुळे मस्त वाढलं आहे. खूप छान अशी रोज फ्रेश भरपूर फुलं निघतात. आणि त्यानंतर बाजूलाच निंबूचं सुद्धा झाड आहे, त्यालाही भरपूर असे निंबू आलेले आहेत, जे उन्हाळ्यात मस्त आता पिवळे होतील. सध्या ते कच्चे होते, नाहीतर मी पण पुण्याला इथनंच निंबू घेऊन येत असते. आता कोण येणार आहे? बाबा, मग तू काय म्हणशील बाबाला? काय म्हणशील? हाय म्हणशील फक्त, बस फक्त हायच म्हणशील तू? अरे एवढ्या दिवसांनी बाबा तुला भेटणार आहे, तू सांगशील नाही का बाबाला मी तुम्हाला मिस केलं? कसं म्हणशील बाबा मी तुमची आठवण करत होती, असं नाही म्हणणार तू? आणि मी कुठेही असू दे रांगोळी काढण्याचं काम मात्र माझ्याकडे दिलं जातं. सो मी माझं आवरून घेतलं सकाळचं, त्यानंतर छान अशी छोटीशी दारात रांगोळी काढून घेतली आणि झाडझुडीचं काम झालं होतं. म्हटलं आता आपण पोछा लावून घेऊ. सो घरामध्ये मी या मॉबने छान असा पोछा लावून घेतला. बाबा झालं का मग तुझं कडून? तू बाबाची वाट पाहत होती म्हणे. अच्छा, बाबाला तुझा पप्पू पण नाही दिला? तू बाबाला पिशी नाही दिला का बरं? अच्छा बाबा तू काका बद्दल आता काय अरे बाबा, माझे बाबा आहे ते म्हणे, दादी तर नाही म्हणे, ते माझे आहे म्हणे. माझी मम्मी कुठे? आंघोळीला गेली. थांब थांब मी तुला दाखवते. हळू सांग आजी मम्मीला बाबा आले म्हणा. बमत बचरी झाली रे. खूपच एवढी बडबड करते. रोशन आला, अनाचं त्याच्यासोबत खेळणं चाललं होतं. आमचा स्वयंपाकही बऱ्यापैकी आवरला होता. पूजा करण्याचं काम मात्र मम्मींकडे असतं आणि अनाया तिथे आजूबाजूलाच बसलेली असते, पण आज बाबा आल्यामुळे तिची भटकंती चालली होती. आता स्वयंपाक झालाय आमचा, आम्ही दोघींनी मिळून केला. भावनाने भाजी केली, मी पोळी केली.
सो असं दोघं आहे त्याच्यामुळे मग फार असं लोड येत नाही एकटीवर की हे करायचं ते करायचं, खूप वेळ पण लागत नाही. आणि आता रोशन पण आलेला आहे. सो आमचं जेवण वगैरे बाकी अजून 12-12:15 होत आहेत आणि आता जेवण वगैरे करू. पण त्याआधी म्हटलं तुम्हाला आमच्या घरची झाडं दाखवते, कारण एकदम मस्त भारी असे एकदम छान असे हिरवे झालेले झाडं आहेत. आणि ॲक्च्युली सगळे असतात, फॅमिली आहे किंवा इथे ऊन प्रॉपर मिळते, पाणी प्रॉपर मिळते, त्याच्यामुळे ते प्रॉपर मेंटेन्ड आहे. खूप सुंदर फुलं आले आहे आणि हो गार्डनिंगची आवडसुद्धा आहे मम्मींना, त्याच्यामुळे छान झाडं आहेत. तर मी तुम्हाला दाखवते. आम्ही पण ॲक्च्युली इथनं नेले आहे त्याच्या आधी भरपूर वेळा झाडं, पण तेच गाडी असली तर न्यायला ओके होतं आणि छोटे छोटे रोपं मम्मी तयार करून ठेवतात. पण आता गाडी नाही आहे त्याच्यामुळे आम्ही ट्रेननी जाणार आहे आता जाताना. सो आता तर पॉसिबल नाही आहे. सो हे बघा गुलाबाचे झाडं खूप सुंदर आहे, मस्त अशी फुलं आली आहेत. आणि आणखी पण हे एक झाड जे आहे ना ते दुसऱ्या कलरचं आहे, मी तुम्हाला दाखवते. आणि हे छोटे छोटे पॉलिथिनमध्ये मम्मी कलम तयार करून ठेवतात, म्हणजे कुणाला लागली तर द्यायला पण त्या देतात बनवून. म्हणजे आम्हाला पण मम्मी छोट्या छोट्या कलम तयार करून देतात पुण्यात नेण्यासाठी. प्रॉब्लेम काय होते तिथे जर आपण 8 दिवस गायब असलं पुण्यातनं, कुठे टूरला गेलं म्हणा किंवा फिरायला गेलं किंवा इकडे आलं, आमचं 8-10 दिवसाचं असतं स्टे, तर तेव्हा मग ते झाडं सगळी चालली जातात. बघा खूप सुंदर झाडं आहेत सगळी. आणि हे झाड तर खूपच सुंदर आहे. हे आमच्याकडे पण आहे पुण्याला, असे छान फुलं येतात त्याला. आणि मला संभावून असे छोटे जे असतात ना असे बारीक बारीक तेवाले खूप आवडतात. आणि इकडे कोपऱ्यात हे पण मोठं झाड आहे आणि याला खूप सुंदर कलरचं फुल आहे, गुलाबाचंच आहे, रेड कलरमध्ये आहे, छोटे छोटे आहेत. जास्वंदाचं तुम्हाला मी सकाळीच दाखवलं तिकडे मागे. आणि थोडं खरं सांगते, नागपूरला माझं लॉंग व्हिडिओ न शूट करण्याचं कारण तिथे मी असं फार काही काम करत नाही, फक्त बसायचं, खायचं, प्यायचं एवढंच काम करते. त्याच्यामुळे माझ्याकडे कॉन्टेंटच नसतं, मी शूट काय करू. सो आज 5-6 दिवस मी एकदम छान असा आराम केला आहे. मला पण असं होतं की आरामच करू आपण, शूटिंग नको, म्हणजे मी ब्लॉग पण शूट करायचं नाही, काही काम पण करायचं नाही. सो आई आहे, आई मस्त हातात छान गरमागरम जेवण बनवून देत होती आणि मी ते एन्जॉय करत होती. सो तिकडे मी काहीच काम केलं नाही, त्याच्यामुळे मी काही शूट पण केलं नाही. आणि आता इथनं पुढे आपला रुटीन सुरू झालं आहे. इथे आलं की कामं असतात, त्याच्यामुळे घरातली कामं करायची, प्लस लग्न आहे तर लग्नाचं पण छान कॉन्टेंट आहे, तुमच्याशी शेअर करते जेवढं पॉसिबल होईल तेवढं. संध्याकाळी आम्हाला जायचं आहे हळदीसाठी आणि बाकी मग उद्या लग्न आहे, त्यानंतर परवा आम्ही पुण्याला निघतो आहे. सो इथनं पुढचे ब्लॉग्स तुम्हाला बघायला मिळतील आणि तुम्हाला ब्लॉग्स कसे वाटले ते नक्की कॉमेंटमध्ये सांगा. दर्शन मात्रे मन स्वामी मात्रे मन कामना श्रुते जय देव जय रत्नाखचित परासुत गौरी कुमारा चंदनाची. आणि आता सगळं आवरून आता आम्ही लंचसाठी बसत होतो, तर मी आणि भावना इथे ताटा वाढून घेतो आहे. सो इथे मस्त अशी वांग्याची भाजी बनली होती, तर आमच्या विदर्भातली अशी तर्रीदार भाजी असते, खूप मस्त आणि टेस्टी भाजी झाली होती, भावनाने केली होती. त्यानंतर आम्ही सगळ्यांनी छान असं जेवण केलं. नाना काय घातलं ग नानू तू? ए नानू मंगळसूत्र आहे की माळ आहे ते? हा काय आहे? माळ नाही. आणि आता 7:30 वाजल्यात, आम्ही छान सगळे रेडी झालो आहेत. सगळे कसे रेडी झाले तर कारण सगळ्यांची तयारी व्हायची आहे. मी ड्रेस घातला त्याच्यामुळे माझं पटकन झालं. माझा साडी घालण्याचा काही प्लॅन नव्हता, तो म्हणजे रोशनमुळे, कारण मी विचार केला होता घालायचा, पण रोशन म्हणे नाही, हळदीला तरी ड्रेस घाल, मग उद्या साडी घालायचीच आहे. आणि साडी ना थोडी कॅरी करायला खूप नाही जमत, म्हणजे तर त्याच्यापेक्षा तो म्हणला की ड्रेस घाल सिम्पलसा. तर आणि हळदीसाठी येलो ड्रेस सगळ्यांनी घातला, येलो साडी. नानू पण खूप क्युटी पाय दिसत आहे, दाखव. नानूने खूप छान ड्रेस घातलाय आणि तोही चॉकलेटच्या रिश्वतवर, हो ना नानू? हा. आणि इथे माझ्या जाऊबाई रेडी आहेत सगळे. तुझ्या आता जाऊबाईला दाखव, तुझ्या जाऊबाईला दाखव म्हणून म्हटलं तर तू रेडी होतानाच दाखव. शी इज ऑलमोस्ट रेडी आणि तिने मस्त साडी घातली आहे, जी काही मला जमत नाही.
मला कुठे जाऊ दे आता घातली. आणि ही माझी मोठी जाऊबाई. तर आम्ही सगळे रेडी झालो, फक्त मीच साडी नाही घातली, बाकी सगळ्यांनी साडी घातली आहे. आणि ही आमच्याकडली दुसरी छोटी बेबी. हाय. तेव्हा सगळे मी ऑड मन आउट आहे फक्त. ही नवरीची बहीण, नवरी पण दाखवते. हा कर कर. वा 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 वाव नानू वाव. तिथे गेल्यापासून अनायाचं सारखं डान्स करणं चाललं होतं. एकटीने तिने खूप डान्स केला. आणि ही आहे आमची नवरीबाई, जिचा फोटोशूट तिथे सुरू होता. अनायाने माझ्यासोबतही मस्त डान्स केला आणि त्यानंतर आम्ही सगळ्यांनी खूप धमाल केली आहे. सगळ्यांचा डान्स चालला होता, पण अनायाला मात्र खाली उतरून डान्स करायचा नव्हता. तिचं म्हणणं होतं तू मला कडेवर घे आणि आपण दोघी डान्स करू. सो जसं जमेल तसं मी तिच्यासोबत करत होती. पण आम्ही खरंच खूप एन्जॉय केला डान्स. काढली का नानू मम्मानी? कशी काढली ग? कशी काढली सांग ना. कोणाचं लग्न आहे का नानू? 5 वाजताचं. कधी आहे ग? 9 वाजता आहे. मला तर छान छान मेहंदी बाबा. अजून कोणाकोणाला काढली का मम्मानी? अजून कोणी काढली? भावना कोण आहे मग तुझी? अरे बाबा पूर्ण दुनिया फ्लेंडच आहे का मग? दुसरे कोणीच नाही का मग? हा नाते काही आहेच नाही का मग तुला? फक्त सगळे फ्लेन. हा रात्री आम्ही सगळ्यांनी बसून छान अशा मेहंद्या काढल्या. खूप लेट झालं होतं, ऑलमोस्ट 1-1.5 झाला होता. दुसऱ्या दिवशी लग्न होतं, पण मी काहीच शूट केलं नाही. फक्त एवढीच क्लिप मी घेऊ शकले. करून घे.
आणि इकडे खूप कडाक्याची ऊन आहे. म्हणजे मी बी आता पुण्यात पण वाढली असेल, कारण ऑलरेडी मार्चचा अर्धा महिना निघून गेला आणि मार्चमध्ये ऊन सुरू होतं बऱ्यापैकी. मी मस्त असा ब्लॅक ड्रेस घातला आहे. आजचा हा व्लॉग सुरू करून 3रा दिवस आहे आणि आज फायनली थोडंसं मी काहीतरी शूट करणार आहे. परवा मी शूट करायला घेतलं तेव्हा दिवसभर थोडंसं काय केलं, म्हणजे तोच व्लॉग कंटिन्यू करते, कारण इथे फार मी असं मोठा व्लॉग होईल असं शूट नाही करू शकत, तेवढं पॉसिबल होत नाही. तर म्हटलं आपण दुसऱ्या दिवशी तो कंटिन्यू करू. पण काल सांगते तुम्हाला इतकी, एक तर लग्नाची घाई तयारी, अनायाने इतका गोंधळ घातला की ती लिटरली घरचे कपडे घालून लग्नात गेली होती. तिला कपडेच घालायचे नव्हते. मी तर माझं बराबर आवरलं होतं, पण तिच्यामुळे आम्हाला खूप कपड्यांसाठी वेळ लागला. सो मग माझा शूट करण्याचा पण मूड निघून गेला होता आणि मी साडी वगैरे वेअर केली, त्याच्यामुळे मग ते हेवी आणि मग शूट आणि लग्नात सगळे लोक. पण मला लग्नात खूप माझे सबस्क्रायबर मिळाले, म्हणजे फॅमिलीतले पण भरपूर लोक फॉलो करतात आणि ते येऊन सांगत होते की हां मी तुला फॉलो करते, तुझे व्हिडिओज बघते, व्लॉग बघते. तर ते पण खूप छान वाटत होतं. असं वाटत होतं की कुठेतरी आपण ते व्हिडिओज कॅप्चर करायला पाहिजे, पण समहाऊ फोन हातात नाही किंवा अनायाजवळ आहे तेव्हा साडी कॅरी करायची आहे, या सगळ्या गोष्टींमुळे ना ते पॉसिबल होत नव्हतं. म्हणून मग मी काही काल व्हिडिओ फार शूट केला नाही, फार म्हणजे मी केलाच नाही. म्हटलं चला आज तोच व्हिडिओ फायनली कंटिन्यू करून संपवूया. आणि आज आता आम्ही चाललेलो आहे कथेला, म्हणजे मुलाकडे जे असतं कथेचं जेवण, त्याच्यासाठी आम्ही चाललेलो आहे. सो आम्ही बऱ्याच वेळेचं तयार होऊन बसलो, पण तिथे थोडा वेळ होता म्हणून आम्ही थांबलो आणि आता निघायचं आहे. प्लस संध्याकाळी म्हणजे रात्री 10:30ची आमची पुण्याची ट्रेन आहे. सो आज आम्ही परत चाललो आहे. तर काय काय होतं यानंतर पुढे ते तुमच्याशी व्लॉगमध्ये शेअर करते. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि आवडला तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. हा मी तोच ब्लॅक ड्रेस घातला आहे जो मी रिसेंटली घेतला होता आता. कधी रंगाला तुझ्या आईला देते मी सांगून तू म्हणमा अरे तिथं असं काय म्हणलं काना उभा होता तुम्ही त्या दिवशी म्हटलं ना, तो काना नाहीये बेटा, ते दुसरा काना म्हणजे कृष्णा. मथुरेशी जाता लिंगा लिंगा लोजेच नाही आजीला. डोंगरीवाला कानाबाई कटेला पाला त्याला पाहून डोंगरीवाला कानाबाई कटेला पाला त्याला पाहून माझा जीव थकला. देहूला गेलो मंदिरात गेलो तरी नाही दिसला पाहून माझा जीव थकला. डोंगरीवाला कानाबाई कुठे न पला त्याला पाहून माझा जीव थकला. तिला विचारी रा, तू खेळते का माझ्यासोबत? यू मी खडा फोडीला रुतला बाई काटा कानाने काढिला. रुतला बाई काटा कानाने काढिला. जात मी होते यमुने तिरी अवचित आला कृष्ण मुरारी. रुतला बाई काटा कानाने काढिला. हात सोड माझा असं हात सोड माझा पदर उडाला. हात सोड माझा पदर उडाला. रुतला बाई काटा कानाने काढिला.
रुतला बाई काटा कानाने काढिला अवचित आला कृष्ण मुरारी जात मी होते यमुने तीरी अवचित आला कृष्ण मुरारी हात सोड माझा पदर उडाला रुतला बाई काटा कानाने काढिला. आणि आता वाजले होते 8:30. आम्ही सगळे निघालो होतो रेल्वे स्टेशनला जाण्यासाठी, कारण 10:30ची आमची ट्रेन होती. सो सगळ्यांना असं बाय बाय करून आम्ही निघालो होतो. घेतली. दादीला बाय करून दे नानू. दादीला बाय कर. पाय पड. जय पप्पा करून घे बेटा दादीला. पायाला लागलाय ना म्हणून. बाबाच्या नाही बेटा आज मम्मीला फोन करते ना गेली तुझ्या घातले. हा चला आजीला बाय करून दे. आजीला हगी करून दे. नाही बाय बाय. स्टेशनवर गेल्यावर अर्धा तास आम्ही सगळे बसलो आणि त्यानंतर आमची ट्रेन आली. आम्ही निघालो. अनाया थोडीशी भिगली होती कारण ती फर्स्ट टाइम ट्रेनमध्ये बसली. तिला त्रास होऊ नये म्हणून आम्ही 2 tier AC केली होती, पण मग नंतर ती कम्फर्टेबल झाली. छान अशी झोप झाली. सकाळी उठलो, आम्ही फ्रेश झालो आणि तिकडे आम्हा दोघांनाही लिप बाम लावून देत होती. आणि मग थोड्याच वेळात आम्ही घरी पोहोचलो. ट्रेन बऱ्यापैकी लेट होती त्याच्यामुळे पोहोचली पण लेट. सो आम्ही घरी आलो आणि आम्हाला ऑलरेडी घरी येईपर्यंत 12:30 झाले होते. तिथे मिरर नाही आहे. भूक लागली होती खूप जोरांची. सामान ठेवलं आणि तसंच आम्ही निघालो, ते म्हणजे जेवण करण्यासाठी. जेवण करून आलो आणि यानंतर पुढे काय झालं हे तुमच्याशी पुढच्या व्लॉगमध्ये शेअर करते. सांग पाऊस पडेल काय शाळेमध्ये तळे साचून. सांग सांग बोला ना पाऊस चॉकलेट नाही मिळेल. चॉकलेट नाही मिळेल. उद्या आहे गणिताचा पेपर. पोटामध्ये कळ येऊन दुखेल का रे डोकं. सो असे काहीसे होते माझ्या माहेर आणि सासरचे व्हिडिओज. तुम्हाला व्लॉग्स कसे वाटले नक्की कॉमेंटमध्ये सांगा आणि आजचा व्लॉगही कसा वाटला हे मला कॉमेंटमध्ये सांगायला विसरू नका. भेटूया पुढच्या असंच एका छानशा व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.